मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. केवळ त्या भक्ताने नामचिंतनच करू नये तर नामचिंतन करत असताना त्याने पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालावी, गोपी चंदनाचा टिळा लावावा. तुम्ही म्हणाल तुम्ही सांगता पण तुम्ही लावलेला नाही. मला उशीर होता होता मी गाडीमध्येच हे सगळं कार्यक्रम करत आले. त्याच्यामुळं मी आज टिळा लावलेला नाही. कारण चंदनाचं इतकं महत्व आहे की चंदनस्तु महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम. चंदन केवळ लावल्यावर नाही तर एखाद्याने चंदन लावलेलं जरी असेल ना दुसऱ्याने तर ते पाहिल्यावर सुद्धा लावल्या इतकंच पुण्य प्राप्त होतं. ही चंदनाची विशेषता आहे मायबा. म्हणून चंदनाचा टिळा लावावा, तुळशीची माळ घालावी. कारण का अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, तैसेची प्रीती करी भोळ्या भाविका. भगवंताला तुळस अत्यंत प्रिय आहे. किती प्रिय आहे. कारण तीळ मात्र जरी होय अहंकार, भगवंताला तुळस प्रिय आहे पण अहंकार मात्र प्रिय नाही. इतका जरी असला तरी प्रिय नाही. सत्यभामेला मायबाप एकदा गर्व झाला होता. कशाचा? सुंदरतेचा. जी भगवंताची 16,108 पत्न्यांपैकी एक पत्नी आहे सत्यभामा. तिला गर्व झाला सुंदरतेचा की माझ्या इतकी सुंदर पत्नी, माझ्या इतकी सुंदर स्त्री जगाच्या पाठीवर कुणीच नाही. आणि त्यावेळेस मात्र हे कुणी सांगितलं होतं की तुम्ही एवढे सुंदर आहात, तुम्हाला अजूनपर्यंत माहीत नाही. हे मात्र नारद महर्षींनी सांगितलं होतं. कोणतीही स्त्री घ्या मायबाप, तिला जर आपण एवढं जरी कितीही तिने वाईट, ती कितीही रागात राहू द्या, क्रोधात राहू द्या, पण तिला एखाद्या व्यक्तीने म्हटलं की तुम्ही फार सुंदर दिसता, कशी होईल? झोपलात का काय? नाही ना? एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल आपल्या भाषेत हरभऱ्याच्या झाडावर चढवणं की नाही. मग त्यावेळेस मात्र नारद महर्षींनी अत्यंत वर्णन केलं आणि सांगितलं की तुम्ही बाई जर तुमच्या जन्मामध्ये तुम्ही अधिक धनी व्हाल, जर तुम्ही या जन्मात भूमिदान केली तर बुधाने होसी भूपाळू, तुम्ही पुढच्या जन्मात राजा व्हाल. या जन्मात जर तुम्ही वस्त्रदान केले तर पुढच्या जन्मात अधिक वस्त्र तुम्हाला चांगली घालायला भेटतील. आणि याच जन्मात जर तुम्ही पतिदान केला तर या जन्मात जेवढा सद्गुणी पती आहे तेवढा पुढच्या जन्मात अनेक सद्गुण त्याच्यामध्ये राहतील, असा पती तुम्हाला मिळेल. असं सांगितल्याबरोबर सत्यभामेने मात्र भगवंताला त्याच ठिकाणी अर्पण करून टाकलं. म्हणली कृष्णार्पणमस्तु. सांगितलं की हा माझा पती मी तुम्हाला दान केला. कारण का पुढच्या जन्मी अनेक सद्गुणांचा भरलेला असला तो पती मला प्राप्त व्हावा. मी या जन्मी असलेला हा पती मी तुम्हाला दान करते. दान केल्याच्या नंतर इकडे नारद महर्षी निघू लागले. भगवंत तिकडून सत्यभामेच्या महलाकडे येत होते आणि भगवंताला सांगितलं कुठे चालले? म्हणजे सत्यभामेकडे जायचं काम नाही. का? माझी पत्नी, मला जावं लागेल. नाही, तिकडे जायचं नाही, तुमच्या पत्नीने मात्र आम्हाला दान करून टाकलं. आणि दान केलं हा शब्द मात्र 16,106 पत्न्यांनी ऐकला. ऐकल्याच्या नंतर सगळ्या मात्र तिला मारायला निघू लागले. कोणाला? सत्यभामेला. की बाई तुझा एकटीचा पती राहिलेला नाही, तो आमचाही पती होता. ज्यावेळेस तो अर्पण केला आम्हाला विचारलं का? समजते ना? तुमचा पती जर कुणाला दान केला तुम्ही काय म्हणाल? दुसरी नाहीच म्हटलं काय म्हणणार आहे की नाही? असं तर घरी जाऊन विचारून पहा बरं. मी म्हणत नाही, कारण मला अजून इथे 1 तास थांबायचं आहे की नाही. इथून मी सुखरूपात निघाली पाहिजे. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेस त्या सगळ्या पत्न्यांना कळालं की आपला पती दान केलेला आहे, सत्यभामेच्या महलाकडे सगळ्या निघाल्या विचारण्यासाठी की बाई आमचा पती तुला दान करण्याचा हक्क मात्र कोणी दिला? सत्यभामेला वाटलं ह्या सगळ्या मला आता मारतात की काय. म्हणून नारद महर्षींना पुन्हा विनंती करू लागल्या की माझा दान दिलेला पती मला वापस करा. सांगते कशावरून? केवळ तुळशीचं महत्व सांगते बरं का. लक्षात घ्या. माझा दान केलेला पती मला वापस करा. नारद महर्षींनी सांगितलं दान केलेली वस्तू पुन्हा माघारी घेता येत
नाही. म्हणले नाही, हे सगळे मला मारून टाकतील. मग त्याचं काय? मग त्यांच्या वजना इतकं मात्र सुवर्ण मला तुम्ही जर दान देत असाल तर तुमचा पती मी वापस करतो. सत्यभामीने सांगितलं ठीक आहे, मी त्यांच्या वजना इतकं सुवर्ण दान करते. पारडं आणलं, एका पारड्यात भगवंताला बसवलं, एका पारड्यात सगळी सोनं टाकली आणि त्यात एकट्याने नाही टाकली. केवळ सत्यभामेचं सुवर्ण नाही, त्यांचीच आभूषण नाही, तो 16,106 पत्न्यांची आभूषणं त्या पारड्यामध्ये टाकली, तरी भगवंताचं वजन तोललं जाईना मायबाप. आणि एक पत्नी राहिली होती, ती म्हणजे रुक्मिणी माता, जी की वनामध्ये जाऊन त्या तुळशी बागेत जाऊन भगवंताचं भजन करीत होती. त्यावेळेस मात्र सत्यभामा गेली आणि रुक्मिणी मातेला विनंती करू लागली की देवी उठा. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. त्यावेळेस मात्र रुक्मिणीला जसं कानावर पडलं की आपला पती दान केलेला आहे, त्यावेळेस काहीही विचार न करता, कारण सत्यभामा काय सांगत होती की तुमच्याकडचं जेवढं सुवर्ण आहे तेवढं तुम्ही मला द्या, कारण पार्यात ठेवायचं आहे आणि आपल्या पतीची त्याच्यासोबत तुलना करायची. रुक्मिणी मातेला कळलं की आपल्या पतीची तुलना ही सुवर्णासोबत होऊ शकत नाही, म्हणून पटकन उठली मग रुक्मिणी, तुळसी पात्र हाती घेऊन उठा की चला. त्यावेळेस मात्र रुक्मिणी मातेने ते तुळशी पत्र घेतलं आणि पारड्यावर ठेवल्याबरोबर एवढं सुवर्ण टाकलेलं होतं तरी भगवंताची तुलना त्याच्यासोबत झाली नाही. पण एक तुळशी पत्र त्या पारड्यावर ठेवल्याबरोबर तुळसी पात्र पारडे ठेविता माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. तुळशीचं पान एक त्या पारड्यात ठेवल्या भगवंताची तुलना मात्र त्याच्यासोबत झाली. कशावरून? केवळ तुळशी पत्राने. एवढी तुळस भगवंताला प्रिय आहे. आणि त्या ठिकाणी वृंदाची कथा मात्र तुम्ही सगळ्यांनी, तुमच्या गावामध्ये श्रीमद भागवत महापुराण होते ना, कथा ऐकली? झोपलेत का काय? नाही ना, जाग्या आहात ना? तुमच्या गावात भागवत कथा होती? आता म्हणा, नसेल होत, नाही होत का? झोपले नाही ना? एकदा भजन करा मग, विठ्ठल विठ्ठल. हा वृंदा महाराणीचा प्रसंग. भगवान विष्णूंना एवढी तुळस प्रिय का आहे आणि तुळशीशिवाय त्यांना कोणताही भोग प्राप्त का होत नाही, ते जीवनही करत नाही, केवळ तुळशी पत्राशिवाय का एवढी प्रिय आहे, हा सगळा प्रसंग जर तुम्हाला ऐकायचे असेल ना तर श्रीमद शिवपुराण मात्र तुम्ही पूर्णतः ऐका. त्याच्यामध्ये फार सुंदर कथा ही वर्णन केलेली आहे वृंदादेवीची. आणि त्यावेळेस मात्र तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुम्हाला तुळशीचं महत्त्व अधिक कळेल. म्हणून या ठिकाणी नाथबाबा वर्णन करतात की त्या भक्ताने केवळ भगवंताचं नामचिंतनच नाही करू, तर भगवंताचं नामचिंतन करत असताना तुळशीची माळ गळ्यात घालावी. एवढंच नाही तर गोपीचंदनाचा सुंदर प्रकारचा टिळा लावावा. आणि एवढंच नाही तर वैष्णवांविषयी अंतःकरणामध्ये काय करावं, तर जिव्हाळा ठेवावा, प्रेम ठेवावं. आता वैष्णव कोण? तर वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, तो वैष्णव. आता वैष्णवांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोणाला ठेवलेलं आहे तर ते साक्षात भोलेनाथ आहेत. कारण निम्न गानाम यथा गंगा, आपल्या भूतलावर किती गंगा आहेत? हा गंगा माता बोला ना, किती गंगा आहेत? गंगा एकच अवतरित झाली. 2 गंगा पाहायला गेलं तर जी भगवंताच्या मुखातून प्रगट झाली, श्रीमद भगवद्गीता, तिला एक गंगा म्हणता येईल, ज्ञानरूपी गंगा. आणि जी गंगा भगवंताच्या चरणातून प्रगट झालेली आहे, जी आपल्या भूतलावर आलेली आहे, अशा गंगाच्या ज्या लहरी आहेत ना, त्या किती आहेत? गंगा ही 350 भागांमध्ये विभागलेली आहे. किती? ज्यावेळेस ती भगवंताच्या चरणातून निघाली तर ज्या वेळेस ती गंगा ब्रह्माजींनी स्वतःच्या कमंडलूमध्ये साठवून ठेवली. किती? कमंडलूमध्ये. ज्यावेळेस भगीरथाने तपश्चर्या केली, भगीरथाला भगवंताने सांगितलं की माझी निघालेली ही गंगा कुठे आहे?
ती कमंडलूमध्ये आहे. मग ब्रह्माजींनी ते कमंडलू असं वाकडं केलं ना, तर तीच गंगा मात्र खाली येऊन भगवान शंकराच्या जटेमध्ये पडली. भगवान शंकराने क्रोधी अवस्थेत तिला बांधून ठेवलं. कारण का? 3 पिढ्या वाया घातल्या बाई तू. किती? 3 पिढ्या. आणि असे जर प्रत्येक देवी देवता करू लागले तर कधी तो भक्त भजन करेल आणि कधी तू प्रसन्न होशील. म्हणून क्रोधामध्ये तिला बांधून घेतलं. पुन्हा भगीरथाने विनंती केली तर तीच गंगा त्या जटेतून खाली सुवर्ण मेरू पर्वतावर आली. कुठे? मेरू पर्वतावर आल्याच्या नंतर 4 भागामध्ये विभागली गेली. सीता, चक्षु, अलकनंदा आणि गंगा अशा 4 भागांमध्ये विभागली. आणि जी आपल्या भारत देशामध्ये आली ना ती मात्र अलकनंदा आहे. त्याच अलकनंदेचे किती भाग झाले तर 350 भाग झाले. 350 भागांमध्ये ती विभागली गेलेली आहे अशी गंगा. एकदा भजन करा विठ्ठल 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 संपूर्ण नद्यांमध्ये कोणती नदी श्रेष्ठ आहे तर निम्नगानाम यथा गंगा. सगळ्यात श्रेष्ठ नदी ती म्हणजे गंगा नदी आहे. देवानाम अच्युतो यथा. सगळ्या देवी देवतांमध्ये सगळ्यात जास्त पूजनीय जर कोणाला श्रेष्ठत्व प्रदान केलेलं असेल शास्त्रकारांनी, नवे नवे ऋषी मुनींनी, नवे नवे निर्मलात्मा, शुद्ध आत्मा, पवित्र आत्मा आणि एवढ्या सगळ्या शास्त्रकारांनी जर एखादं स्थान श्रेष्ठत्वाला कोणाला दिलं असेल तर देवानाम अच्युतो यथा. अच्युत भगवंताला दिले म्हणजे मान्य कोणाला दिलं आहे? भगवान विष्णूंना दिलेलं आहे. त्यातही वैष्णवानाम यथा शंभो. वैष्णवांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ शिखराचं स्थान कोणाला दिलं असेल तर ते साक्षात भोलेनाथांना दिलेलं आहे. कारण का? भोलेनाथ हे वैष्णव तर आहेत पण परम वैष्णव. आणि या भोलेनाथांना ज्या वेळेस आता भोलेनाथांचे प्रागट्यकरण हे स्वयंभू आहेत. भगवान विष्णू आणि भोलेनाथ ते कोणाचे पुत्र नाही. पण एकादश स्कंदामध्ये एक रुद्र अवतार जो प्रगट झालाय ना तो ब्रह्माजींच्या भृगुटीतून प्रगट झाला होता. कारण का? ब्रह्माजींनी हे बघा तुम्हा आम्हाला निर्माण केलंय ना केवळ संसार करणं, लेकरं बाळ, पती पत्नी, घरदार, सुंदर प्रकारचा बंगला, गाडी, घोडी आणि एवढं सगळं ह्याच्यासाठी केवळ आपल्याला जन्माला घातलेलं नाही. याच्यासाठी घातले का? हा ना? हा नाही ना? एकदा भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्माजींनी याच जीवाला तुमच्या आमच्यासारख्या जीवाला निर्माण करण्या अगोदर एकच विचार केला होता की मला या भूतलावर असा जीव निर्माण करायचा की जो भगवंताचं भजन करेल. देवी दिला देह भजन गोमा. गोबी, बटाटा, कांदी, लसूण हा की नाही? आता मी ऐकले. अच्छा हा तर मी असं ऐकले की तुम्हा सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत की या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करत असताना तुम्ही कांदी लसूण सोडली आहे की नाही? फार सुंदर काम केलंय. पण मायबाप केवळ कांद्यान लसूण सोडून चालणार नाही. कारण जर निषेध करायची ना तर शास्त्रामध्ये 4 चीजांचा निषेध सांगितले. 4 वस्तू लसूणम ग्रिंजनम चैव प्याजकम मूलकम तथा. केवळ लसूण आणि प्याज नाही. ग्रिंजन म्हणजे गाजर आणि मूलक म्हणजे मुळी. हे 4ही वस्तू निषेध केलेल्या आहेत आहे की नाही? तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगते. असो एकदा भजन करा विठ्ठल मायबाप ज्या वेळेस भूमीला भेदून बाहेर निघणारी जी वृक्ष आहेत त्यावेळेस मात्र ब्रह्माजींना असं वाटलं ही भजन करतील. पाहिलं तर त्यांना बोलता येत नाही, चालता येत नाही. एकाच ठिकाणी उभं राहून मात्र ते काय करतात? फक्त सजीव होऊन केवळ श्वास घेत असतात. मग ही जीव काय कामाची जी की भजनच करणार नाही. तर सगळ्यांना बाजूला सारलं. दुसरी श्वेदज. श्वेदज म्हणजे आपल्या पसिन्यातून या घामापासून निर्माण होणारी जी जीव आहेत ती मात्र जन्माला घातली ब्रह्माजींनी. कोणती कोणती जीव आहेत बोला? घामापासून कोणती जीव निर्माण होतात? असं का? हा तर केवळ उवाच नाही
हा, तर अनेक जीव आपल्या हाताला म्हणा, शरीराला कोणत्याही भागाला अंग प्रत्यंग ज्यावेळेस घाम फुटतो तर त्या घामामध्ये अनेक असे किटाणू निर्माण होतात. त्या किटाणूंना सुद्धा ब्रह्माजींनी जन्माला घातलं आणि इच्छा काय ठेवली, त्याच्यापासून अपेक्षा काय ठेवली की या जीवाने भगवंताचं भजन करावं. पण मात्र त्या जीवांनी सुद्धा भजन केलं नाही. तिसरा जीव निर्माण केला तो म्हणजे अंडज. अंड्यापासून उत्पन्न होणारे जीव. बोला कोणते कोणती? आता तुम्हाला सांगू का मी? सांगू का? मग मला प्रत्येकाच्या घरी फिरावं लागेल, कोण खातं कोण नाही खात, हे की नाही? हां, मला फिरण्यासाठी मग किमान 1 वर्ष तरी लागेल. मग असे जीव कोंबडी वगैरे हे सगळे अंड्यापासून, सर्प आदी हे जे अंड्यापासून निर्माण होणारे जीव आहेत ना, यांना जन्माला घातलं पण पाहिलं, हे केवळ आक्रोश करू शकतात, केवळ आवाज बोलू शकतात, पण मात्र भजन करू शकत नाही. या जीवांनाही बाजूला सारलं आणि चौथा जीव निर्माण केला जरायुज. जरापासून, आईच्या उदरापासून निर्माण होणारा जीव तो म्हणजे गाय म्हैस आदी जन्माला ज्यावेळेस घातले यांनाही पाहिलं तर हे केवळ हंबरडा फोडू शकतात, हे भजन करू शकत नाही. त्यावेळेस मात्र क्रोधाच्या अवस्थेमध्ये ब्रह्माजींनी असा एक जीव निर्माण केला, तो म्हणजे तुमचा आमच्यासारखा सामान्य जीव, मनुष्य देह निर्माण केला आणि त्या मनुष्याला एक गिफ्ट दिलं जे की बाकीच्या प्राण्यांना, बाकीच्या जीवांना दिलेलं नाही. ते मनुष्याला एक दिलं, ती म्हणजे ही बुद्धी. ही कशासाठी दिली की त्या जीवाला कळावं की हा कोण आहे? मनुष्य आहे, हा ब्रह्म आहे, हा जीव आहे, तर हा शिव आहे. शिव कशासाठी आहे आणि जीव कशासाठी आहे? शिवाचं भजन करावं आणि जीवाला नमस्कार करत असताना केवळ त्याच्यासोबत राहून त्या भगवंताचं भजन करावं. ही बुद्धी याच्यासाठी दिली ना की हे घर, ही गाडी, हे बंगला, हे याचं ते त्याचं, आहे की नाही? हे करण्यासाठी नाही दिलेली. त्या भगवंताचं भजन करणं त्याला कळावं म्हणून त्याला ही बुद्धी जी की बाकीच्या जीवांना दिलेली नाही, ब्रह्माजींनी तुमच्या आमच्यासारख्यांना दिलेली. मग असा जीव ज्यावेळेस निर्माण केला, त्यातही ज्यावेळेस क्रोधी अवस्थेमध्ये भगवान शंकर भ्रुकुटीतून उत्पन्न झाले, ते म्हणजे प्रथम रुद्र झाले, जे की 11 रुद्रापैकी एक रुद्र आहेत. मग रोधी इति रुद्र हा सारखे रडू लागले. ब्रह्माजींनी विचार केला की हा मनुष्य सारखा रडतोय, कोण? भगवान शिव. भगवान शिवला सांगितले, हे बघ माझी आज्ञा आहे, कैलासावर जा, तिथे मात्र भगवंताचं भजन करीत करीत काय कर, माझं काम देखील पुढे चालव. कारण का प्रत्येक बापाची इच्छा काय असती? आपल्या मुलाने आपलं कार्य पुढे न्यावं. मग ब्रह्माजी काय करीत होते? सृष्टी उत्पन्नाचं काम करत होते. त्यावेळेस मात्र ब्रह्माजींना काय वाटलं, माझं काम माझ्या लेकराने पुढे न्यावं. इच्छा प्रगट केली की जा तिथे राहून काय कर, सृष्टी उत्पन्नाचं काम कर. भगवान शंकराला वाटलं मी जर पित्याची आज्ञा मोडली तर माझ्या मागून येणारे अनेक जीव आहेत, आहे की नाही? ते काय म्हणतील, अरे वै तिकडं, माझ्या बापाची आज्ञा मी नसतो मानित. कारण का भगवान शंकराने मानली नाही, तू कोणाला मला सांगणार, आहे की नाही? बाकीचे जीव असे म्हणतील, म्हणून मात्र मी पितेची आज्ञा टाळूही शकत नाही. आणि मी एक कोण आहे? वैष्णव आहे. वैष्णवाचं काय कर्तव्य आहे? भगवंताच्या भजन करणं, त्याला प्रसन्न करणं, हे वैष्णवाचं कर्तव्य. आणि वैष्णवानां यथाशंभो, सगळ्या वैष्णवांमध्ये मात्र मी शिखराला पोहोचलेलो आहे. आणि असा परम वैष्णव असून सुद्धा माझ्याकडे जर सृष्टी उत्पन्नाचं काम दिलं तर मी भजन कधी करावं? विचार केला मायबाप, कैलासावर गेले आणि त्यावेळेस आता पित्याची आज्ञाही मोडणं नाहीये आणि भजनही करणं. खरं सांगू, जर एखाद्याने आपल्याला आई वडिलांनी आज्ञा जरी केली आणि करण्याची इच्छा नसली तर त्याला काय करावं? मोडून द्यावं. त्याला काय करावं? डिसमिस करावं एकदम, आहे की नाही? म्हणून त्याच प्रकारे जसं भगवान शिवजींनी केलं, अनेक जीव निर्माण केले. ते पण कसे? शिवसृष्टीमध्ये वर्णन आलेलं आहे एका श्लोकामध्ये, यस्यास्ते द्राट द्राट द्रुट ममलम टम 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 डंसम डमसम डुडमसम डुही डुही चकितम भूपकम भुवनालम तैलम तैलम तुतैलम कुकु 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 ख्वांकु ख्वांग ख्वांकु ख्वांग ख्वांग ध्यायन्ते विप्रगात्रे वसते च सकलम पाडमे चंद्रचूडा. मी बोलत नाही, हा शास्त्रकाराने रचलेला एक श्लोक आहे आणि हा श्लोक पाठांतर करण्यासाठी मला 3 दिवस लागले. श्रीधाम वृंदावनामध्ये अजूनही मी तिथेच राहते. कार्यक्रम आले की इकडे महाराष्ट्रात येत असते आणि तिथे राहत जे अध्ययन करते ते अध्ययन करत असताना ज्यावेळेस आमच्या गुरु महाराजांनी हा श्लोक दिला, तुम्ही ऐकून चकित झालात, मी पाहून चकित झाले होते. आणि तोच पाठांतर करण्यासाठी मला 3 दिवस लागले. तर अशी ही कुमुखहीन विपुल मुखहीन कसे जीव निर्माण
केले. एकाला हात आहे, एकाला पाय नाही, एकाचे डोळे एवढे मोठे आहेत, एकाचे दात एवढे मोठे आहेत, असे अकराळ विक्राळ स्वरूपाचे शिवगण निर्माण केले. यस्यास्ति द्राट द्राट धुटुट ममलमटम, जबरदस्त त्या श्लोकाचं या ठिकाणी वर्णन आहे. आणि त्यावेळेस मात्र कुमुखहीन विपुलमुखहीन, एखाद्याला पाय आहेत, एखाद्याला हात नाही, एखाद्याचे एवढे मोठे मोठे नखशस्त्र आहेत, एखाद्याचे डोळे मोठे आहेत, एखाद्याचं शरीर मोठं आहे, तर मुखलान आहे. अशा प्रकारचे अकराळ विकराळ स्वरूपाचे जीव ज्यावेळेस निर्माण केले. आणि त्यावेळेस मात्र ब्रह्माजी पाहायला आले की माझ्या लेकराने काय केलं. पाहायला खाली उतरले. खाली उतरल्याच्या नंतर अनेक जीवांनी त्यांना तिथं घेरून घेतलं आणि खाऊ लागले, त्यांच्या पाठीमागं पळू लागले. ब्रह्माजींनी तिथून मात्र उडी भरली ती कुठे, ब्रह्मलोकामध्ये जाऊन बसले. सांगितलं त्या रुद्राला बोलवा. त्यावेळेस मात्र भगवान शिवजींना तिथे बोलवण्यात आलं. हे काय काम केलं बाळा. विचारलं की पिताश्री माझी इच्छा ही भजनाची होती, पण तुम्ही आज्ञा केली, तुमची आज्ञा माझ्याकडून मुडू नये म्हणून ही जी शिवसृष्टी मी निर्माण केलेली आहे. अच्छा, तू निर्माण केली ना, इथून पुढचं आता मात्र सृष्टी करण्याचं कार्य तू थांबव, कारण तू कोणेस वैष्णवानाम यथा शंभो आणि पुराणानाम इदम जगत. पुराणही सांगतात जसं सगळ्या पुराणांमध्ये श्रेष्ठत्व जर एखाद्या पुराणाला लाभलेलं असेल ना, तर ते श्रीमद भागवत महापुराण आहे ना, त्याच प्रकारे सगळ्या वैष्णवांमध्ये शिखराला पद प्राप्त झालेलं, श्रेष्ठत्वाला प्राप्त झालेले वैष्णव म्हणजे भगवान शिवजी आहेत. मग त्या भगवान शिवजींना मात्र सांगितलं ही तुझे जे शिवगण आहेत ना, अकराळ विकराळ स्वरूपाचे, हे मात्र कैलासावर ने आणि तिथेच मात्र एकमेव भजन तू करत राहा. सांगण्याचं तात्पर्य माझं मायबाप, अशा वैष्णवांविषयी मनामध्ये जिव्हाळा उत्पन्न करून काय करावं, तृतीय लक्षणं सांगितलेली आहेत. अभंगाचं तृतीय चरण निर्धारियान नाही. त्यावेळेस मात्र पुढचे लक्षणं सांगितले. त्या भक्ताने काय करावं, वारकऱ्याची लक्षणं सांगितले. त्याने आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी करावी, एकादशीचं व्रत करावं म्हणून एकादशीच्याच निमित्ताने सुंदर असा हा अभंग. आणि या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळे सुंदर या सत्संगाला बसलोय. तुम्ही सगळे सत्संग श्रवण करण्यासाठी बसलात. हे बघा, या ठिकाणी वादकाने वाजव, गाणाऱ्यांनी गावं, मी सतत बोलावं आणि तुम्ही तैसेची बैसावं. ऐसे कोण्या देवे सांगितले. श्रवण करणाऱ्या मंडळींनी तसंच बसून राहावं असं कुठे ग्रंथात लिहिलंय का? लिहिलंय का? गुरुचरित्रात तर नाही लिहिलेलं ना. मग एकदा सगळ्यांनी वरती हात करा. सुंदर प्रकारचं भजन करायचं सगळ्यांनी. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. या ठिकाणी सुंदर प्रकारे ज्ञात बाबा वर्णन करत असताना भगवंताची आवड काय, भगवंताला काय आवडतं आणि वारकऱ्याने कसं राहावं, त्याच्या जीवनातली काय लक्षणं असतात वारकऱ्याची, हे सगळं प्रतिपादन करत असताना एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, कैसा ज्याचा नेम. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस ऐसा ज्याचा नेम. तुळसी माळ गळा ऐसा ज्याचा नेम, गोपी चंदन टिळा ऐसा ज्याचा नेम. आणि एवढंच नाही तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. चतुर्थ चरणामध्ये श्रीनाथ बाबा वर्णन करतात की हे सगळे लक्षण, हे सगळे विशेषतः ज्या वारकऱ्यामध्ये आहे ना, तोच मात्र भगवंताला अतिशय प्रिय आहे. असं या ठिकाणी आज एकादशीचं व्रत आहे. मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर तुम्हा सगळ्या गावकरी मंडळींचे मी आभार व्यक्त करते, कारण या ठिकाणी गेल्या 2 तासापासून, माझ्या येण्याच्या आधीपासूनच तुम्ही बसलेला आहात, म्हणून तुम्ही आलात, तुमचे कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे तुमचं दर्शन मला ज्यांच्या कारणामुळे घडलेलं आहे ना, आम्हाला इथे बोलवलं, ते आमचे हरिभक्त परायण उत्कृष्ट गायक या गायनाचार्य संतोष महाराज वाघ आणि आपले हरिभक्त परायण माऊली महाराज वाडेकर यांच्यामुळे मला तुम्हा सगळ्या मायबापांचं दर्शन घडलं मायबाप, म्हणून त्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालते, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देते. या ठिकाणी उत्कृष्ट गायक हरिभक्त परायण गायनाचार्य किशोर महाराज दिवटे आज ते देखील या ठिकाणी आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. आपले हरिभक्त परायण मृदंगवादक, कारण मी मगाशीही बोलून गेले, मृदंग मुखलेपेने करवती मधुरध्वनी. आणि गायनाविषयी जर बोलायचं झालं तर गाय मानश्चराम्यहम. तर या ठिकाणी माऊली महाराज
संजय पुन्हा चुकलं पहा. ते काय झालंय, माऊली दादा नेमके मागं बसलेत, मला वाटतं त्यांचंही नाव माऊलीच आहे की. हा असू द्या. तर या ठिकाणी हरिभक्तप्राण मृदंग वादक संजय महाराज गायकवाडच ना आता. हा संजय महाराज गायकवाड. काय होतं, चेहऱ्याने लक्षात राहतं, पण नेमकी याच ठिकाणी नाव माणूस विसरून जातं. आता ते दादा एवढे दिवस झालं कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण त्यांचं नाव मी मात्र विसरून गेले. असं असतं, नेमक्या ठिकाणी माणसाला नावाची भुरळ पडत असते, विस्मरण होत असतं. या ठिकाणी सुंदर प्रकारे आपल्याला मृदंगाला साथ करणारे माऊली महाराज भांबरगे. हां, तर अशा प्रकारे सुंदर साथ केली. दोघांच्याही श्रीचरणी साष्टांग दंडवत घालते. या ठिकाणी परिसरामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांचा सप्ताह असो या फिर मोठा भव्य दिव्य नियोजन असो, ज्यांच्या हाती हमेशा नियोजन होत असतं आणि मोठे सगळे कलाकारांवर प्रेम करणारे, कीर्तनकारांवरही प्रेम करणारे सगळ्यांचे लाडके या ठिकाणी हरिभक्तपरायण योगेश महाराज शेजूळ या ठिकाणी उपस्थित आहेत. एका शब्दात सांगितल्याच्या नंतर एक वेळा कॉल केला आणि ते आले म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे कोटी कोटी त्यांना धन्यवाद देते. या ठिकाणी सगळी गावकरी मंडळी, आपले विनेकरी बाबा आणि या ठिकाणी ज्यांची ही साऊंड सिस्टीम आहे ना, कारण का ही जर नसती तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणं मुश्किल आहे मायबाप. म्हणून एवढी सुंदर साऊंड सिस्टीम आणि एवढं सुंदर नियोजन या ठिकाणी आपले सोमनाथ महाराज हिवाळे, हा आपले हरिभक्तपरायण सोमनाथ दादांची, म्हणून सुंदर प्रकारे साऊंड सिस्टीम असल्यामुळे कोटी कोटी त्यांना धन्यवाद देते. आणि या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रभरात एवढी सगळी कीर्तनकारांची कीर्ती पोहोचवण्याचं काम, एवढंच नाही तर त्यांचं चिंतन तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपले हॉटस्पॉट मराठी हॉटस्पॉट आपले शरददादा शिंदे यांच्या या कार्यातून होत आहे मायबाप. म्हणून ते सुद्धा इथे जरी नसतील ना तरी त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देते. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे मायबाप गेल्या 2 तासापासून बसलीत. फार आपली इकडची कोणीही या ठिकाणी आयोजक नियोजक आलेले असतील, मला कोणाचं नाव माहिती नाही, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी आमचे वडील सुद्धा उपस्थित आहेत. आणि खरं सांगायला गेलं तर आपले हे जे गायक आहेत ना, कोण तर किशोरदादा ड्युटे, हां, तर यांनी मागं कीर्तनाचा सुंदर प्रकारचा कार्यक्रम त्यांनी स्वतः केलेला आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. हा आम्हाला फार नंतर कळालं, नाही तर कीर्तन ज्यांच्यामुळे तुमची भेट जेव्हा झाली का, हां ते भवर माऊली राहिले आपले जालन्याकर. हा 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 अच्छा. तर या ठिकाणी सुंदर हरिभक्तपरायण, आता खरं सांगायला गेलं ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी यायला भेटलं, तुम्हा सगळ्यां मायबापांचं दर्शन झालं, ते म्हणजे आमचे भवर भाऊ आणि आमच्या गीताताई भवर यांच्यामुळे तुम्हा सगळ्यांचं दर्शन झालं. कारण का मी जर त्यांच्याकडे गेले नसते तर दादांची मला भेट झाली नसती. हा म्हणून यांना सुद्धा त्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालते. मला तुमची बातमी फार लेट कळाली, नाही तर मी स्वतः तुमचं कीर्तन ऐकायला राहिले असते. म्हणून मैबाप या ठिकाणी आपले जे आजचे अन्नदाते आहेत ना, ते आसोला, चित्तोडा आणि वंजार उमरद, आपल्या सगळ्या 3ही गावांमधून एकच आहे का आसोला जागरत का, बरं आसोला, हा तर या ठिकाणी आसोला गावातले जे अन्नदाते आहेत मायबाप, एवढं सगळं अन्नदान करणारे. आणि माझी तर इच्छा आहे ना, तर तुम्ही अन्नदान तर करताच, एवढा सगळा भव्य दिव्य सप्ताह तुम्ही करता, पण या सप्ताहासाठी हातभार मात्र तुमचा सगळ्यांचा असावा. आता तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात ना, तर एवढ्याच संख्येने तुम्ही गुरुचरित्र पारायणासाठी सुद्धा महिला मंडळ उपस्थित राहावी अशी मी विनंती करते. आणि त्यातही एवढं सगळं दान धर्म तुम्ही मात्र, कारण तुम्ही जर नाही करणार तर आमच्यासारख्यांचं काही सांगता येत, तुम्ही नसले तर आम्ही कशाची, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी दान देणं सुद्धा फार आवश्यक आहे, कारण हे सतपात्र आहे. इथे दान दिलं तर पुन्हा तुम्हाला कुठेही दान देण्याची गरज नाही, मंदिरात नाही गेला ना तरी चालेल, पण इथे मात्र द्या. कारण का हे सगळं चिंतन तुम्हाला ऐकायला भेटतं, ही सगळी सत्संग तुम्हाला ऐकायला भेटतात. फार मोठं भाग्य आहे मायबाप. कारण मी बोलत नाही, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदावी. ज्या जीवाच्या जीवनामध्ये भाग्य असतं ना, त्याला सत्संगाची प्राप्ती होत असते मायबाप. म्हणून या ठिकाणी तुम्हा सगळ्यांवर, आपल्यावर, आपल्या गावातील फार मोठे व्यक्तिमत्व
हरिभक्त परायण गुरुस्थान आदरस्थान आपले योगानंदजी महाराज यांच्या कृपेने आशीर्वादाने एवढं सगळं भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी तर सुंदर एवढं नियोजन आहे. तुम्हा सगळ्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी सेवेला मी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर खाली बसा, कोणी उठू नका, खाली बसा, बसा खाली. या पावनभूमीमध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधल्या तिसऱ्या दिवसाची सेवा ज्यांच्या हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.